नमस्कार. बँकेमध्ये अर्ज लिहिणं हे असं काम आहे ना, जे आपल्याला कधी ना कधी करावंच लागतं. पण चिंता नसावी, आज आपण हेच काम अगदी सोप्या आणि अचूक पद्धतीनं कसं करायचं हेच समजून घेणार आहोत. चला सुरू करूया. बँकेला औपचारिक पत्र लिहायचं म्हटलं की अनेकांना थोडा गोंधळ होतो नाही का. काय लिहावं, कसं लिहावं हेच कळत नाही. थोडी भीतीही वाटते. पण हे अगदी स्वाभाविक आहे. अजिबात काळजी करू नका. योग्य माहिती आणि योग्य फॉर्मॅट वापरला ना की हे काम एकदम सोपं होऊन जातं. बरं, पण एक व्यवस्थित अर्ज लिहिणं इतकं महत्वाचं का आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, हो ना? याचं कारण असं आहे की एक स्पष्ट आणि फॉर्मल अर्ज बँक अधिकाऱ्यांपर्यंत आपली जी काही मागणी आहे ती अगदी अचूकपणे पोहोचवतो. मग काय होतं, त्यांच्यासाठी आपली विनंती समजून घेणं आणि त्यावर पटकन ॲक्शन घेणं सोपं जातं. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, यशस्वी अर्जाची 3 सूत्र आहेत. कोणती? स्पष्टता, औपचारिकता आणि अचूकता. अगदी सोपा आहे. याच 3 गोष्टींवर आपण आपला सगळा अर्ज तयार करणार आहोत. ठीक आहे, मग आता अर्ज लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक काम करायचंय. काही महत्त्वाची माहिती आपल्याला आधीच एकत्र करून ठेवावी लागेल. असं केल्याने काय होईल, अर्ज लिहिताना कोणतीही अडचण येणार नाही आणि बँकेला लागणारी सगळी माहिती एकाच ठिकाणी मिळून जाईल. तर बँकेला नेमकी कोणती माहिती लागते? सगळ्यात आधी आपलं पूर्ण नाव आणि अकाउंट नंबर. यावरूनच तर ते आपलं खातं ओळखणार, बरोबर? मग हवा आपला मोबाईल नंबर आणि पत्ता, म्हणजे ते संपर्क साधू शकतील. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, अर्ज का लिहितोय याचं स्पष्ट कारण आणि त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्र. चला तर मग आता आपण थेट एका सॅम्पल अर्जाच्या मदतीने अर्ज कसा लिहायचा हे स्टेप बाय स्टेप शिकूया. मी प्रत्येक भागाबद्दल अगदी सविस्तर सांगेन, म्हणजे सगळं काही अगदी सहज लक्षात येईल. आता बघा, कोणत्याही फॉर्मल अर्जाची ना एक ठरलेली रचना असते, एक फॉर्मॅट असतो. आपण याच 5 सोप्या पायऱ्या वापरून आपला अर्ज बनवणार आहोत. सुरुवात करायची पत्त्यापासून, त्यानंतर विषय, मग मुख्य मजकूर आणि शेवटी समारोप आणि आपली सही. सोपं आहे की नाही? तर पहिली पायरी, अर्जाची सुरुवात नेहमी प्रति शाखा व्यवस्थापक याने करायची. त्यानंतर बँकेचं नाव आणि ज्या ब्रांचमध्ये आपलं खातं आहे ना, त्या शाखेचा पूर्ण पत्ता लिहायचा. ही पहिली आणि खरंच खूप महत्वाची पायरी आहे. आता येतो दुसरा महत्वाचा भाग, विषय. विषय म्हणजे काय, तर आपल्या अर्जाचा आरसा. तो वाचल्याबरोबर बँक ऑफिसरला एका सेकंदात कळायला हवं की अर्ज कशासाठी आहे. त्यामुळे विषय नेहमी एका ओळीत आणि एकदम स्पष्ट लिहायचा. विषय लिहून झाला की खाली महोदय असं लिहून मुख्य मजकुराला सुरुवात करायची. आता इथे काय लिहायचं, तर अगदी नम्रपणे आपलं नाव, खाते क्रमांक सांगून आपली नेमकी विनंती काय आहे ती स्पष्ट शब्दात मांडायची. जसं की, मी आपले नाव, आपल्या शाखेचा खातेदार असून माझा खाते क्रमांक आपला खाते क्रमांक आहे. मला. बरं, आपली विनंती लिहून झाली की अर्जाचा शेवट करायचा कसा? आपला नम्र किंवा आपली नम्र या शब्दांनी, आणि त्याच्या खाली आपली सही करायची. हो, आणि सहीच्या खाली कंसात आपलं पूर्ण नाव नक्की लिहायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा, सही करायला अजिबात विसरायचं नाही. चला, आता अर्ज लिहून तयार आहे. पण थांबा, तो जमा करण्यापूर्वी काही गोष्टी पुन्हा एकदा तपासणं खूप गरजेचं आहे. मी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतो, ज्यामुळे अर्जात कोणतीही चूक राहणार नाही आणि आपलं काम एकदम लवकर होईल. तर मग काही प्रो टिप्स बघूया का? नंबर 1, स्पष्टता. आपला अर्ज कशासाठी आहे हे विषयातच एकदम क्लिअर व्हायला हवा. नंबर 2, अचूक माहिती. आपला अकाउंट नंबर आणि नावाचं स्पेलिंग प्लीज 2दा तपासा. तिसरं, डॉक्युमेंट्स. जर गरज असेल तर ओळखपत्राची कॉपी जोडायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाची टिप, आपली सही. ही बँकेतल्या आपल्या रेकॉर्डवरच्या सहीशी तंतोतंत जुळली पाहिजे. ही गोष्ट खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहे. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, एक स्पष्ट, अचूक आणि फॉर्मल अर्ज म्हणजे फक्त एक कागदाचा तुकडा नाहीये. ती बँकेत आपलं काम वेगाने पूर्ण करून देणारी एक गुरुकिल्ली आहे असं समजा. तर मग मला आता खात्री आहे की हे सगळं समजून घेतल्यानंतर पुढच्या वेळी बँकेत अर्ज लिहिताना मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. उलट पूर्ण आत्मविश्वासाने अर्ज लिहिला जाईल, हो की नाही?